नमस्कार, मी विलास बडे. 7/12च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. टेक्स्टाईल इंजिनियर अगदी योगायोगाने शेतीत येतो काय आणि त्यात रमतो काय? बेळगावच्या तेजस्वी नाईक यांचे शेतीतले अनुभव प्रेरणादायी आहेत. मोदगे गावात रेशीम शेती करता करता विषमुक्त शेतीचं महत्त्व त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी सेंद्रिय शेती सुरू केली. आज ही शेती त्यांना पैसा तर देतेच, सोबत शाश्वत समाधानही देते. हे आहेत तेजस्वी नाईक. व्यवसायानं टेक्स्टाईल इंजिनियर, पण आता बेळगाव जवळच्या मोदगे गावी ते शेती करतात. त्यांनी मोठमोठ्या कंपन्यात नोकरी केली आहे आणि त्यांच्या वडिलांची सिल्क फॅक्टरीही होती. त्यांनी हे सगळं सोडून शेती हा व्यवसाय का निवडला, यामागे काही कारणं होती. 95 साली मी पहिल्यांदा शेती करायला सुरुवात केली. त्याचा प्रसंग असा आला की वडिलांवर जे टेक्स्टाईलचा बिझनेस होता आणि मी टेक्स्टाईल इंजिनियर BA टेक्स्टाईल्स केलेलं होतं. त्यामुळे टेक्स्टाईलमध्ये बॉम्बे डाईंगमध्ये नोकरीला होतो. त्याच्यानंतर गोकाक मिल्समध्ये आलो. ते सगळं नोकरी सोडून मग इथं स्वतःचा बिझनेस सुरू करण्यासाठी हे पॉवरलूम्स जे होते आमच्या वडिलांचे ते सुरू केली. ती कंपनी होती आणि ती फार अडचणीत आल्यानंतर ती विकावं लागली जागा. त्यामुळे ही जागा विकत घेतली आम्ही. तिथं फॅक्टरी एस्टॅब्लिश करून पॉवरलूम सुरू केले. उरलेली पडीक जमीन होती, त्याच्यावर काय करायचं हे विचार असताना वाटलं की सेरिकल्चर हे आपल्या टेक्स्टाईलच्या जवळ असल्यामुळे सेरिकल्चर करायला सुरू करूया. फॅक्टरी सोडून उरलेल्या जागेत तेजस्वी नाईक यांनी तुती लागवड सुरू केली. 1995 ते 2005 या काळात आपल्याकडील 8.5 एकरात ऊस, रेशीम शेती आणि भाजीपाला शेती ते करत होते. आता जरी ते सर्व शेती सेंद्रिय पद्धतीने करत असले तरी सुरुवातीला रासायनिक खतं आणि कीडनाशकांचा वापर ते करायचे. त्याच काळात घडलेला एक प्रसंग तेजस्वी यांच्या शेती व्यवसायातला टर्निंग पॉइंट ठरला आणि ते सेंद्रिय शेतीकडे वळले. त्या तऱ्हेनं रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं की आपल्याला उपयोग होईल. ही सगळं येऊन इथं एस्टॅब्लिश केलं. त्यानंतर पाणी इतकं मुबलक तयार झालं की आधीची 2 एकर जी शेती होती त्याची आणि विस्तार करायचा विचार केला. 4 एकर करायचा विचार केला आणि 2 एकर मलबरी जेव्हा लावलं त्याच्यामध्ये इंटरक्रॉप म्हणून आम्ही कॉलीफ्लॉवर केलं. साधारण 2 एकरच्या इंटरक्रॉपमध्ये आम्हाला साधारण 50,000 ते 60,000 रुपयाचा फायदा झाला. एकदम खुश होतो आम्ही की बाबा एवढं सगळं हे दोन्ही मिळू शकते म्हणून. त्यानंतर पानं जेव्हा तयार झाली ती आम्ही कट करून रेशीम किडाला जेव्हा घातलं तर ती सगळे उलट करून मारायला सुरू झाली. मग कळायला लागलं की अरे पेस्टिसाईड मारलं होतं आम्ही त्या कॉलीफ्लॉवरला, त्याचा इफेक्ट असणार म्हणून ती सगळी पानं काढून टाकली. वर्षभर माझं रेशमाचं क्रॉप पूर्ण वेस्ट गेला. 1 वर्ष नुकसान झाल्यानंतर की म्हटलं ह्यापुढं पेस्टिसाईड आणि केमिकल फर्टिलायझर हे अजिबात हात लावणार नाही. आज तेजस्वी नाईक 8.5 एकरांपैकी 1.5 एकरात भाजीपाला पिकवतात. बिनीस, नवलकोल, गाजर, टोमॅटो, कोथिंबीर, गवार, लाल मुळा, दोडकी, दुधी भोपळा, पालक, रताळी, मेथी, लाल भाजी, मिरची अशी भाजीपाला पिकं त्यांच्या शेतात आहेत. भाजीपाल्यासाठी फक्त शेणखत, पालापाचोळ्याचे खत आणि चांगल्या वाढीसाठी जीवामृताची फवारणी केली जाते. 10 किलो गाईचे शेण, 10 लिटर गोमूत्र, 2 किलो गूळ, 2 किलो द्विदल धान्याचे पीठ आणि 2 किलो माती यांचे मिश्रण करून 6 दिवस तसेच ठेवले जाते. 6 दिवसांनी तयार झालेले जीवामृत 200 लिटर पाण्यात घालून वापरता येते. जीवामृताची फवारणी केल्यामुळे किडीचा प्रादुर्भाव होत नाही आणि पिकाची वाढ चांगली होते, असे तेजस्वी नाईक सांगतात. पहिल्यांदाच करत असल्यामुळे जसं लोकांनी सांगितलं त्या हिशोबाने आम्ही केमिकल फर्टिलायझर्स आणि जे पेस्टिसाईड जे स्प्रे असायचे ते सगळं घेतच सुरू केलं. साधारण 3-4 वर्ष व्यवस्थित चालली ती. त्यानंतर मग कळायला लागलं की पानांची क्वालिटी चांगली येईना, क्रॉप फेलियर सुरू झाले. मग हळूहळू त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक इनपुट्स घालायला पाहिजे, शेणखत घालायला पाहिजे, वर्मी कंपोस्ट घालायला पाहिजे, बाकीचे सेंद्रिय हे वापरलं तर चांगलं यील्ड येते.
ह्याचे जाणीव यायला लागली म्हटल्यावरती ते एक पद्धतीनं सुरू केलं आणि त्यानंतर परत क्रॉप सगळे सुधारच लागले. सेंद्रिय पद्धतीनं शेती केल्यामुळं खतं आणि कीटकनाशकांचा खर्च वाचतो. सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेल्या भाजीची चव उत्कृष्ट असल्यामुळे भाजीपाल्याची मागणीही वाढली आहे. 2-3 तऱ्हेनं 4 डायरेक्शन्समधनं पैसे येत राहतात. कारण भाजीपाला येत असतोय, रेशनमधनं येत असतात, ऊस आहे त्याच्यातनं गुळ तयार करत असतो, तर वर्षातनं गुळाचे पैसे येत असतात, भात आणि गहू असतात त्याचे तेवढे येत असतात. असे एक वेगळ्या तऱ्हेनं इन्कम येत असतात. या सेंद्रिय भाजीपाल्याला इतर पिकांच्या तुलनेत चांगला भाव मिळतो. या 1.5 एकरातून महिन्याला सगळा खर्च वजा जाऊन 25,000हून अधिक नफा मिळतो असा त्यांचा अनुभव आहे. 8.5 एकर शेतीतून किमान 10 ते 12 लाख रुपये नफा मिळत असला तर विषमुक्त अन्नधान्य ग्राहकांपर्यंत पोहोचवतो याचं समाधान जास्त महत्वाचं असल्याचं तेजस्वी नाईक सांगतात. विलास अध्यापक, ABP माझा, बेळगाव.